हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेज. आजकाल तुम्ही बघताय की प्रत्येक साडीवर अशीच पीस येतात की ज्याचे नेक आहेत ना ते खूप छोटे आहेत आणि आपल्याला हवा असतो डीप नेक. तर हे बघा अशा पद्धतीचे पीस येतात. बघा तुम्ही स्लीव कुठे आहे, काठ कुठे आहे आणि नेक कुठे दिलेला आहे. तर यामध्ये काही उंची वगैरे बसत नाही. तर आपण असेच पीस कसे कट करायचे ते आज बघूयात. इथे मी ऑलरेडी अस्तर कट करून घेतलंय. फक्त मी उंचीमध्ये जी बॅकची उंची आहे बॅक साइडची त्यामध्ये मी 1च्या ऐवजी 2 इंच ऍड करून घेतलेले आहेत. कारण आपण जी डिझाईन बनवणार आहोत त्याला मध्ये आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. सो आपल्याला फक्त उंचीमध्ये 2 इंच मिळवायचे. बाकी ऍज इट इजच घ्यायचं आहे, नेहमी जसं आपण घेतो त्याचप्रमाणे. आता सर्वात आधी हे बघा, इथे व्यवस्थित असं तुम्हाला ही जी डिझाईन आहे ती एकावरती एक अशी व्यवस्थित ठेवायची आहे आणि सेंटर पकडून आपल्याला अशा पद्धतीने स्लीव्ज अंथरून घ्यायची आणि ते कट करून घ्यायचंय व्यवस्थित असं. स्लीव्ज कट करताना फ्रेंड्स खाली म्हणजे खाली जे मेन फॅब्रिक आहे आणि वरतीची डिझाईन आहे ती एकसारखी आली पाहिजे, ते बघून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित. व्यवस्थित पिना वगैरे लावून तुम्ही कट करा. मी आता इथे असंच रॅन्डमली कट केलेलं आहे. अशा पद्धतीने आता आपण काय करूयात, फ्रंटचा जो पार्ट आहे तो एकदा काढून घेऊयात. म्हणजे आपल्याला बॅक साठी आपल्याला किती फॅब्रिक यूज करता येईल ते आपण बघूयात. तर हे बघा मी इथे कट करून घेतलेलं आहे. खूप सोपं आहे फ्रेंड्स, फार काही अवघड नाहीये. थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागतं. हे बघा अशा पद्धतीने डिझाईन व्यवस्थित अशी एकमेकांवर येईल अशा पद्धतीने ठेवायचंय मॅच करून. म्हणजे जी डिझाईन आहे आपली ती वाकडी तिकडी होणार नाही. एवढी फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता हा जो मी नेक आहे तो खालच्या साईडला घेणार आहे अशा पद्धतीने, बॅकच्या साईडला. हे बघा एवढा आपला जॉईंट येणार आहे. आधी आपण हे चेक करून घेऊयात मापानुसार, आपली उंची वगैरे किती बसते किती नाही ते त्या हिशोबाने आपण हे कट करणार आहोत. तर हे बघा मी हा जो वरचा कट देणार आहे गळ्याचा तो मी इथे 3.5 इंचावर घेतलेला आहे आणि गळ्याची रुंदी सुद्धा मी इथे 3 इंच टाकली आहे. फ्रंट जो याचा नेक आहे तो डीप आहे, फक्त बॅकलाच आपण बोटनेक घेतोय. तर हे बघा इथपर्यंत आपली ही उंची आपल्याला म्हणजे गळ्याचा कट येणार आहे आणि त्याच्या खाली आपल्याला उंचीला किती फॅब्रिक आपल्याला अजून अटॅच करायचे ते आपण बघूयात. हे बघा डिझाईन आपल्याला व्यवस्थित अशी ठेवायची आहे. आता आपण हे एवढं फॅब्रिक आहे हे कट करून घेऊया डिझाईन पुरतं. आता त्यानंतर ना फ्रेंड्स आपल्याला खाली तिथे काठ जॉईंट करायचा. तर इथे काठ मला 5 इंचाचा आहे, त्या हिशोबाने मी कट केलंय. म्हणजे तो शिवून आपल्याला 4 इंचाचा जॉईंट मिळणार आहे. तर हे बघा इथे हा जो पार्ट आहे आपला त्याच्या खाली आपल्याला 4 इंचाचीच पट्टी पाहिजे आहे. तर माझा इथे काठ उरलेला आहे 5 इंचाचा, तर शिवून तो बरोबर आपल्याला 4 इंचाचा होणार आहे. तर हे जे वरचं फॅब्रिक आहे मी कट करून घेते. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की बॅकच्या उंचीमध्ये मी 2 इंच ऍड केलेले होते. तुम्हालाही तसंच करायचं आहे. बॅक पार्ट जो तुम्ही काढणार आहात पॅटर्न त्याच्यामध्ये तुम्हाला उंचीमध्ये 2 इंच मिळवायचे, कारण आपल्याला इथे अटॅच करायचंय ते फॅब्रिक, त्यामुळे शिवण मार्जिन आपल्याला वाढवावं लागणार आहे. तर हे बघा हे अशा पद्धतीने दिसेल आपली डिझाईन. आता त्याखाली हा आपल्याला अशा पद्धतीने काठ जॉईन काढायचा आहे. तर ही डिझाईन आपली अशी रेडी होणार आहे. तर आता आपण स्टिच करून घेऊयात. मी तुम्हाला सांगते की कसं स्टिच करायचंय. आधी आपण ही पट्टी काढून घेऊयात जी आपल्याला जॉईंट द्यायची आहे खाली. काठाची काढून घेतलेली आहे. 4 इंचाचा जॉईंट पाहिजे होता तर आपण 5 इंचाचं घेतलं आहे फॅब्रिक आणि कट केलंय. आता आपल्याला काय करायचंय, मेन फॅब्रिकवर अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचंय आणि बॅकने स्टिच करायचंय फ्रेंड्स. म्हणजे आपल्याला जी डिझाईन आहे ती प्रॉपरली स्टिच होईल. नाहीतर आपल्याला जर या साइडनी जर आपण केलं तर आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही की टीप कुठे चालली आहे. असं जर तुम्ही शिवलं तर अगदी व्यवस्थित तुम्हाला डिझाईन वर असं स्टिच करता येईल. म्हणजे तुमचं वर्क देखील जाणार नाही. अगदी प्रॉपरली वर्कच्या कडेला आपल्याला शिलाई देता येईल. हे इथे तुम्ही बघून घ्या, चेक करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित आली की नाही आपली टीप. आता आपण इथे नॉर्मल कट्स द्यायचेत. हे तर तुम्हाला नेहमीच माहिती आहे, आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो.
की डिझाईनच्या नेकला आपल्याला नॉर्मल कट मारायचा आहे. आणि आता आपण अस्तरवरती दाबटीप देऊन घेऊयात, म्हणजे गळा जो आहे तो व्यवस्थित असा पलटी होईल आणि दिसायला सुद्धा छान दिसेल, फिनिशिंग येईल त्याला. दाबटीप दिल्यामुळे फ्रेंड्स फिनिशिंग खूप छान येते. तर अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. फ्रेंड्स अशाच पद्धतीचे आपले भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. नऊवारी साडी, लहान मुलींची नऊवारी साडी, महालक्ष्मीची साडी, अगदी म्हणजे स्कर्ट पासून ब्लाऊजच्या डिझाईन्स, ड्रेसच्या डिझाईन्स सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल. तुम्ही घर बसल्या शिवणकाम शिकू शकता, अगदी कोणत्याही प्रकारची फी न घालवता. तर हे बघा, आपल्याला वरती एक टॉप स्टिच सुद्धा टाकून घ्यायची आहे. इथे मी टॉप स्टिच टाकलेली आहे. अतिशय सुंदर ही गळ्याची डिझाईन होणार आहे फ्रेंड्स. आता हे असं व्यवस्थित आपण स्टिच करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर साईडने आपण एक टिप मारूयात, म्हणजे जे अस्तर आहे ते प्रॉपरली त्याला बसेल. तसं तुम्ही प्रेस करून घेऊ शकता, बट आता मला इथे प्रेस अवेलेबल नव्हती म्हणून मी इथे टिप मारून घेते. फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचंय. आणि आता आपण ही जी काठाची पट्टी काढलेली होती ती अशी व्यवस्थित त्यावरती अस्तर ठेवायचं आहे. सुलट हा काठाचा भाग ठेवायचा आहे आणि त्यावरती हे अस्तर ठेवायचंय आणि शिलाई मारून घ्यायची आपल्याला. शिलाई मारल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला त्यावरती दाबटीप सुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे जो भाग आहे पट्टीचा तो अगदी व्यवस्थित पलटी होईल. तर हे बघा, इथे मी जे आहे ती दाबटीप देऊन घेते. दाबटीप दिल्याने मी तुम्हाला आधी पण सांगितले की फिनिशिंग खूप छान येते. आता काठ असा आपण त्या बॅक साइड वर उलटा ठेवायचा आहे. उलटी साइड तुम्हाला दिसली पाहिजे, सुलटी साइड खाली गेली पाहिजे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला गळा व्यवस्थित बसवून स्टिच करून घ्यायचा आहे. गळा सरकला नाही पाहिजे. अगदी लक्ष देऊन आपल्याला हे काम करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे स्टिच करून घ्यायचंय काठाच्या बाजूने. आणि आता आपण जसं यू पट्टी आतमध्ये वळवून अशी टिप मारतो त्याच पद्धतीने आपल्याला ही टिप मारायची आहे. तुम्ही यू पट्टी म्हणत असाल किंवा मग ब्रा पट्टी म्हणत असाल, जसं आपण फ्रंट साइडला यू पट्टी, ब्रा पट्टी जॉईंट करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचंय. आता हे बघा, स्टिच केल्यानंतर आपल्याला हे जे मधलं फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचंय. आणि आता इथे तुम्ही बघा, खूप सुंदर असा हा नेक डिझाईन ह्याची रेडी झालेली आहे. गळा बघू शकता केवढा सुंदर वाटतोय. हा एवढा छोटा होता गळा, आपण त्याचा हा एवढा सुंदर डिपनेक केलेला आहे. आणि आता आपण इथे उंची सुद्धा आपली मोजून घेतलेली, अगदी परफेक्ट आलेली उंची, कारण आपण शिलाई मार्जिन 1 इंच ऍड केलेलं होतं त्यामध्ये. तर हे बघा, असं प्रॉपरली आपला जो ब्लाउज आहे तो रेडी झालेला आहे. भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन व्हिडिओ सोबत, नवीन कॉन्टेंट सोबत.